हॅलो मित्रांनो, तुम्ही कसे आहात? माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हा छोटासा मिनी ब्लॉग मी शूट करत आहे आज. तर मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे असं की काल सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता की 2020 साली जी दंगल झाली होती त्या दंगलीचे मुख्य सूत्रधार जे होते तर त्यांना इंटरिम बेल देण्यास सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि त्यांनी सांगितलं की हे डायरेक्ट नो इन्व्हॉल्वमेंट मध्ये असल्यामुळे त्यांना बेल रिजेक्ट केली गेली आणि तिथून पुढे 1 वर्षापर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारे बेलला ऍप्लिकेबल करता येत नाही किंवा तिथून खालच्या कोणत्याही कोर्टामध्ये सुद्धा त्यांना बेल मिळणार नाही. तर या लोकांना सोडवण्यासाठी हे जे काही लिबरल ऍडव्होकेट्स होते यांची रांगच्या रांग फौजच्या फौज त्या हायकोर्टामध्ये पोहोचली होती. आणि विशेष म्हणजे जे हेच लोक होतं जे जेएनयू युनिव्हर्सिटीमध्ये भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाह इन्शाअल्लाह, परत आपल्या देशाचे पंतप्रधान श्री मोदी सर आणि होम मिनिस्टर अमित शहा यांची कबर खोदली जाईल अशा बिभत्स घोषणा, देशविरोधी घोषणा सुद्धा जेएनयू या विद्यापीठामध्ये देतात. किती विशेष आहे बघा की तुम्ही एखाद्या पॉलिटिकल पार्टीला विरोध करता करता ज्यावेळेस तुम्ही देशाचा विरोध करता म्हणजे हे अतिशय वाईट आहे. देशाच्या म्हणजे देशप्रेमी यांना काय म्हणायचं का कसं म्हणायचं हे मला विशेषच वाटतंय. आणि विशेष म्हणजे हे लोक उच्च शिक्षण घेतात आपल्याच देशामध्ये, जो आपण टॅक्सच्या थ्रू जो पैसा आपण देतो आणि त्या टॅक्सच्या पैशाच्या थ्रूच त्यांना अल्पसंख्याकमध्ये सबसिडी थ्रू एज्युकेशन मिळतंय आणि ते लोक वयाच्या 40व्या वर्षापर्यंत जेएनयू विद्यापीठामध्ये पीएचडी करतात. भारताच्याच या सबसिडाइज एज्युकेशन स्कीम मुळे हे लोक मोठे होतात आणि हेच लोक तुकडे तुकडे गँग जे आहे जे देशाच्या विरुद्ध घोषणा देतात. आणि विशेष म्हणजे यांना सपोर्ट करण्यासाठी काही रिपोर्टर सुद्धा की संविधानाने आम्हाला दिलेला एक अधिकार आहे आणि तो आम्ही बोलून दाखवतोय आणि त्यांना बेल मिळत नाही, तर अशा चुकीचा जो प्रोपगंडा सेट करतात. विशेष आहे मित्रांनो, हे म्हणजे जागृत राहण्यासारखं, म्हणजे इथून पुढंच जे आयुष्य आहे अतिशय जागृत राहावं लागेल आपल्याला. अशा घोषणा जर रूस किंवा चीन अशा दुसऱ्या देशामध्ये दिल्या असतं तर केव्हाच त्यांना फाशी दिली असती. पण भारतामध्ये खूप काही सहनशीलता आहे, या गोष्टीवरून दिसली जाते, आपल्याला समजते सुद्धा. तर ह्या गोष्टी कितपत योग्य आहेत हे तुम्हालाही समजायला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा या गोष्टी थोड्या मनावर घेतल्या पाहिजे. वेळेतच जागृत झालं पाहिजे. जे आपला बहुसंख्य जो समाज आहे हा नेहमी झोपलेला आहे, ह्याला जाग करणे हे आपलं काम आहे. हे प्रत्येकाने थोडं मनावरती घेतलं पाहिजे तरच आपला देश पुढे जाईल. तर तुम्ही मला सांगा की आपण या गोष्टी थोड्या मनावर घेतल्या पाहिजे. ठीक आहे, आपण नेक्स्ट टाइमला पुढचा विषय घेऊन बोलू अजून. धन्यवाद.